पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. चल आपण निघूया. बाई मावशी आम्ही निघतो. हा चल बा. एक मिनिट. तुम्हाला आनंद झाला नाही का वल्लीची ही बातमी ऐकून? का नाही होणार, पण सेलिब्रेशन फक्त फॅमिलीच आहे ना, त्यामुळे आम्ही गेलेलंच बरं. राधे चल. का? ही फॅमिली तुमची फॅमिली नाही का? हे तू बोलतोयस? गेले काही दिवस मला सतत आठवण करून देत होतास की मी नाहीये या घरची. ही सगळी माणसं यांच्याशी माझं काही नातं नाहीये. खरंय, मी तुम्हाला असं बोललो मला मान्य आहे, पण मला आज कळून चुकलंय की तुम्ही या कुटुंबाचा भाग आहात आणि हे कुटुंब तुमचं आहे. कारण तुम्ही याबद्दल फक्त बोलत नाही, वेळोवेळी तशा वागता. मला सगळ्यांच्या समोर अजून एक गोष्ट मान्य करायची मी अनामिका. मी मागच्या वेळेला तुम्हाला म्हटलं की आपण मैत्री करूया, मला मैत्रीण म्हणून तुम्ही आवडाल, मला चालेल. पण खरं सांगायचं तर ते मी मनापासून म्हटलं नव्हतं. ते वेळ मारून नेण्यापुरतं होतं, तोंड देखलं होतं. पण आज मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या समोर सांगतो मी अनामिका, मला खूप आनंद होईल तुमचा मित्र व्हायला. मला मनापासून आवडेल आणि हेही वचन देतो की इथून पुढे या घरात तुमचं फक्त आणि फक्त स्वागतच होईल. शब्द आहे माझा. काय मग वल्ली, काय काय करून हवाय खायला? आता यापुढे फक्त लाड करून घ्यायचंय. खास करून सचिन कडून. नाही नको, मी यांना खूप त्रास दिला. असू दे, आता आणखी त्रास दे. हक्क आहे तो तुझा. आता तुम्ही म्हणाल तसं होईल. तुम्ही फक्त आज्ञा करा राणी सरकार. राणी सरकार, चला चला, देवापुढे साखर ठेवा, नमस्कार करा. चला चला, सरळ जाऊया आपण. चला हळू 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 हळू. चला राजे. सौरभा, तू आज खरंच खूप चांगला वागलास रे. तुझ्याकडे बघून ना मला माझा जुना सौरभ परत मिळाला असं वाटलं. खरं तू खरं बोललीस मावशी. मी अनामिकाने आज जे काही केलं ना त्याला तोड नाही. ती खूप गुणी मुलगी आहे रे. तूच उगाचच खुसपट काढून तिच्याशी सतत भांडत असतोस. मी आजपासून त्यांना त्रास न देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुला असं वाटतं की तुम्ही एकत्र येणार नाही आहात, पण तसं काही नाहीये बरं. मावशी तू प्लीज आता परत त्या जुन्या ट्रॅकवर जाऊ नको प्लीज. आता आमचं जे सुरू आहे, जसं सुरू आहे उत्तम आहे. बाकी जे नशिबात असेल ते होईल. वल्ली, आपल्याला बाळ होणार आहे. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये या सगळ्यावर. पण मला जेव्हापासून कळलंय ना की तू प्रेग्नंट आहेस, तेव्हापासून आपला असा वेळच मिळाला नाही आपल्याला. ग मला खूप काही करायचं तुझ्यासाठी, आणि असं होतं की काय करू आणि काय नको. हे झोप झोप, कशाला उठते? झोप. काय झालं? मला बाळ होणार आहे. मी बाळ नाहीये. म्हणजे मला कशाला तू पटतोयस? त्यात काय झालं? नवरा आहे ना मी तुझा, माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून. का बघतोयस माझ्याकडे? काय चाललंय तुझं?
असा का थोपटतोयस, असा का बघतोयस? एवढं प्रेम करतोय नवरा, नकोय का? बरं ठीक आहे, हवाय हवाय कर. बोलली आपल्याला जमेल ना ग हे सगळं? मला जमेल का माहित नाही. तुला नक्की जमेल. असं का बरं? तू नवरा म्हणून इतका चांगला आहेस, मला खात्री आहे. तू उत्तम बाबा होशील खरंच. कुठे चांगला आहे मी नवरा म्हणून? ते इतकी गोड बातमी आहे. मी तुला एक साधं गिफ्टही दिलं नाही, आपण कुठे गेलो नाही बाहेर, काही सेलिब्रेटच केलं नाही. तुला माहिती आहे सचिन, जेव्हा तुला ही बातमी कळली ना, त्याच्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो बघून मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. असं कसं? काहीतरी तर सेलिब्रेशन व्हायला पाहिजे ना. एक काम करूयात, आजचा सगळा दिवस ना आपण फक्त एकमेकांसोबत वेळ घालवू. किंवा तुला काय करायचं ते सांग, तुला जे हवं ते करू आज. सचो आईचं सकाळी सकाळी. सचो, हा आलो. अरे मी तुला, अगं तू कशाला एवढ्या लवकर उठली? सगळं झोपायचं, मळमळत त्याने. नाही, आता मला फ्रेश वाटतंय. बरं, हे बघ मी दूध बिस्किट ठेवले, सगळं खाऊन घे. हा तेवढं सकाळी गरज आहे का मावशी? झोपायचं होतं अजून. ए काय झोपायचं? तुला आरामाची काय गरज आहे? प्रेग्नंटी आहे मी, तुला उठवायलाच आले होते. चल सगळं आवरून घे, मी तुला यादी देते, सगळं सामान घेऊन ये. जा चल 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 थोड्या पळ. वेळ. नाही पण काय ग मावशी? एक मिनिट. आज ऑर्डर वगैरे होती का? मला लक्षातच नाही. माई मावशी, अगं नाही ग, तुझी तयारी चालली. कसली तयारी? कळेल तुला ते सगळं. बरं हे बघ, आता दूध बिस्किटाच्या आधी मी तुला एक रस देते प्यायला. अनोशापोटी तो प्यायचा असतो. तोंडात काही टाकू नकोस, कळलं? तोंड धुतलं तर चालेल ना? तर तुला स्वतःला पोर होणार आहे, पण तरी सुद्धा तुझा पोरकटपणा काही कमी होत नाही. चल चला चला. गरगरतो माई मावशी. चल, पटकन ये. उठलं की ऐक ना वल्ली. काय ग? बस ना. काय झालं? तू कुठे चाललायस? हा अगं ते मावशीला काहीतरी आणायचंय, ते घ्यायला चाललो. तुला तेच सांगायला आलो होतो. हे पी ना. काय आहे हे? विचारतोस काय? विश्वास नाही माझ्यावर? हे असं काय बोलते? मग प्रेम नाहीये का? विचारतोस काय तू? पी ना. प्रेमाचं काय आहे संबंध? अर्ध पी ना, मी अर्ध प्यायलंय ना. तू प्यायले ना, तुझ्यासाठी काय पण पिन. काय चाललंय तुम्हा दोघांचं? हे अगं तिला गरम लागतंय ना, म्हणून फुंकर मारत होतो. गार आहे ती. हो बघू. गव्हांकुराचा रस आहे तो. गव्हाच्या लोंब्या असतात ना, त्याचा रस काढलाय. अगे काय झालं, वल्लीला आता हवंय ना, त्याची गरज आहे ना तिला, म्हणून केलाय. हा अच्छा. ते आणायचं होतं काहीतरी, यादी देतेस ना? अरे हो, हे हा हे काय? अरे आता वल्लीसाठी बनवते, तिला भूक लागेल ना, तिला खायला लागेल, मग ते घरात पदार्थ असायला हवेत, म्हणून मी तुला ही यादी दिली. हे सगळं घेऊन या. ग मावशी, अगं ही काय महिन्याची यादी की वर्षभराची यादी आहे? इतकं खाते का ती? बापरे, आजीपणा पुरे. जे सांगितलंय ते घेऊन ये, जा. अगं एवढं आण जा ठीक आहे, आता ना. काय आलो. नाही पी आता तूच. जा. हा जावई बापू, काय हे बघा ही मी केलेली यादी आहे. हेही सामान घेऊन या. तुमची पण यादी आहे? हो हो या. आप्पा उषा कशाला पाहिजे आता? पाहिजे तो नाही, पाठ धरायला नको. आराम महत्वाचा असतो या वेळेला. हा पा हा संत चरित्र. हो. काय? अहो गर्भसंस्काराचा एक प्रकार आहे हा. हे काय आहे, मी आता वल्लीला सकाळ संध्याकाळ संतांच्या कथा वाचून दाखवणार आहे.
म्हणजे बाळ कसं असं सद्गुणी होईल. काय मावशीबाई? हो हो छान. हा. अरे बापरे, अख्खा दिवस जाणार आहे हे सगळं आणण्यात. मग काय हरकत आहे? अरे बायकोसाठी एवढं करायला नको. तू एकदा त्या हॉटेलमध्ये अडकलास ना तर मग काय माझ्या हातात सापडायचं नाहीस ना. अगं हो आणतोय मी. असं बोलतोय जसं काय तुला फार महत्वाचं काम आहे. नाहीये ना? मग जा ना. अगं पण हे बघ तुझं बाळ असं छान गुटगुटीत झालं, हसायला लागलं ना, मग तुला कळतील आमचे कष्ट. ठीक आहे आणतो. वल्ले रस संपला का? संपवला मी कसा बसा. एक अगं काय ग? काय झालं वल्ली? अरे काय अगं तिला तू काय तिच्या मागे धावू नको. अगं. मी बघते तिच्याकडे. तुला सांगितलंय ते सामान घेऊन ये. वल्ले नाही जावई बापू, मला अजून काही आणायचं जर आठवलंच तर मी तुम्हाला भ्रमणध्वनी करतो. तेवढंही घेऊन या मग लगेच. हा तुम्हीच येता का त्यापेक्षा? नको नको, मला इथे भरपूर काम येतो. खरा मलाच सगळ्या काम नाही. गर्भसंस्कारांवर सगळं ते बाप रे, किती अवघड आहे हे सगळं. घरी बाळ येणार म्हणजे किती आणि काय काय करावं लागतं. अख्खं घर कामाला लागतं. पण वल्लीला तिच्या बरोबरीच्या कोणाची तरी गरज आहे. तिला कंपनी मिळायला हवी. अनामिकाला सांगू का जमलं तर येऊन जा म्हणून. अर्थात तिच्याकडेही राधाच्या लग्नाची घाई आहेच, पण बोलवलं तर येईल ती. किमान कानावर तर घालून ठेवतो. फोनच करतो. बोल. जरा एक मदत हवी आहे. कसली? वल्ली प्रेग्नंट आहे. मला माहितीये. समोरच्याचं वाक्य पूर्ण व्हायची तरी वाट बघ ना. बोलू दे ना समोरच्याला काय बोलायचंय ते. पूर्ण ऐक ना. सॉरी, बोल. वल्ली प्रेग्नंट आहे तर तिला वाटत असेल ना की कोणाशी तरी बोलावं, चांगलं वाईट सगळं कोणाबरोबर तरी शेअर करावं. म्हणजे एखादी भीती शंका काही आली तर बोलून दाखवावी. कोणीतरी हट्ट पुरवावे, कोणीतरी लाड करावेत. हो, सचिन काय करतोय मग? सचिन आहे ग, पण एक बाई माणूस पाहिजे ना कोणीतरी. आणि माहेरून तसं कोणीच नाही ना वल्लीच्या बाजूनी असं म्हटलं तर. हे कोणाला सुचलं? हा? नाही म्हणजे वल्लीची इतकी काळजी कोण करतंय? मला बोलवावं हे कोणाला सुचलंय? मला. वा, इतका इमोशनल आहेस तू पट्या. आत्ता तो मुद्दा आहे का? नाही, यावर डिस्कशन करायचं असेल तर मी ठेवतो. मी ठेवतो. बरं ठेव, बाय. अगं पट्या येणार आहे मी. तुला मला आणखी कन्व्हिन्स करायची गरज नाहीये. ठेव आता फोन. एक सेकंड. मी जसा इमोशनल आहे ना तसा कृतज्ञ पण आहे. उद्या राधाला बाळ होईल ना तेव्हा आम्ही पण असू सगळे तुझ्या आंटीच्या बरोबर. काळजी करू नकोस. पट्या राधाला उद्या बाळ होणार नाहीये. एक चान्स सोडू नको. हा, माझी खिल्ली उडवायची. एक चान्स सोडू नकोस. ठेवतो. नाही, एक मिनिट. सॉरी. ऐक. काय आहे? थँक्यू. थँक्स. काय काय बोलले? अगं अशी का बसलेस? मला खूपच अस्वस्थ वाटतंय. पाणी प्यायलीस का? पाणी प्यायल्यानंतर अजून कसं तरी होत, असं मळमळत. नको, मला नकोय पाणी. या दिवसात असंच होत असतं. पण वेळेवर खायला नको का? पण मला नकोय खायला माई मावशी. मला भूकच नाही तर मी का खाऊ? अगं तुला भूक लागत नाही, पण आतमधल्या त्या पिटुकल्या जीवाचं काय? त्याला का उपाशी ठेवायचं? वेळेवर खायला हवं. बरं ठीक आहे, मी खाईन पण हे आल्यानंतर ह्यांच्या बरोबर जेवेन. आता लहान मुलांना ओरडतात तशी तुला ओरडेत बरं मी. वेळेवर खायला नको. कुणासाठीही जेवायला थांबायचं नाही, खायला थांबायचं नाही, कळलं? आता समजा मी काही खाल्लं आणि ते उलटलं तर मला कुरकुर नको. आणलंय ते पटकन खाऊन टाक. अगं बाळा, गरोदरपणात काळजी घ्यायची असते. आपण आधी कसं कुठेही फिरतो, उन्हातानात फिरतो, पाणी वेळेवर पितो, कधी कधी राहून जातं. पण ते तेव्हा चालतं ग, आता नाही. आता काळजी घ्यावीच लागते.
औषधं पण घ्यायची असतात की नाही? मग औषधं घ्यायची तर त्याच्यासाठी आधी खायला नको का? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला भीती वाटते ना, समजा मी काही खाल्लं आणि उलटलं तर. अगं मग काय, हे असं होतच असतं. पण म्हणून आपण पोट रिकामं ठेवायचं नाही, आपण काहीतरी खाऊन घ्यायचं. अगं बाळाची आबाळ होऊ द्यायची नाही, म्हणजे त्याचं संगोपन करायचंय. हेच तुझे 9 महिने आहेत. एकदा का बाळंतीण झालीस, बाळ बाहेर आलं की मग आम्ही सगळे आहोतच. पण आता आमच्या हातात काही नाही, आम्ही फक्त तुझ्या दिमतीसाठी आहोत. तुला काय हवं नको ते बघणार. आता तुझी जबाबदारी वाढली आहे, तेव्हा तुला हे आणलंय ते पटकन खाऊन टाकायला हवं. घे घे. काय झालं, नाही आवडलं का? दुसरं काय आणू? नाही नाही, नको, दुसरं काही नको, खाते मी हे. बरं नीट सगळं संपायचं, बरं टाकायचं नाही. तू खाऊन घे, मी जरा चहा पाण्याचं बघून येते. हा, बाई माणूस पाहिजे ना कोणीतरी, आणि माहेरून तसं कोणीच नाही ना वल्लीच्या बाजूनी. असं म्हटलं तर राधाला बाळ होईल ना, तेव्हा आम्ही पण असू सगळे तुझ्या आणि तिच्या बरोबर. काळजी करू नकोस. पट्या, राधाला उद्या बाळ होणार नाहीये. काय ग, असे का असतेस? काही नाही ग, पट्याबरोबर फोन झाला जस्ट, त्याचं बोलणं आठवून असू येतं. बर, मग काय स्पेशल आहे? काय स्पेशल असणार? त्याचं अख्खं घर त्या बाळाभोवती फिरतंय की वल्लीची काळजी वाटतेय, कसं होणार आहे सगळं, पहिलीच वेळ आहे, तिची तब्येत नीट राहील ना, वगैरे वगैरे. पण माई मावशी आहेच ना. पण माई मावशींची चिंता पण आहेच. सगळ्या कामाचा भार आता माई मावशींवर पडणार आहे. तिच्या वयाप्रमाणे तिला कसं झेपेल, वगैरे वगैरे. एकटीला कुठे, सचिन दादा असेलच ना मदतीला. मग त्याची चिंता वाटणार नाही का? त्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याला सगळं समजेल ना, जमेल ना त्याला. म्हणजे थोडक्यात काय, त्याला तुझी मदत हवी. म्हणजे त्याचे प्रश्न काहीही असू देत, त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे मिस अनामिका. बरोबर? नाही हा, असं काही नाहीये. बिचारा थोडासा इमोशनल झाला होता, बोलावं असं वाटलं म्हणून केला असेल फोन. आणि मदत तर मी तशीही करेनच. इथं करशीलच ग तू. पण ना खरं सांगू, मला असं गट फिलिंग येतंय की वल्लीताईचं बाळ आहे ना, असं मस्त हेल्दी असणार आहे आणि सगळं खूप छान होणार आहे. तुझंही? माझं काय लग्न नाही बाळ? काय माझं बाळ? एक मिनिट मम्मा, माझं बाळ हे माझ्या विचारात सोड, असं लांब लांब पर्यंत स्वप्नातही नाहीये. माझ्या बाळाचा कुठे विषय काढलास तू? हा विषय मी नाही, पट्यानीच काढला. तो म्हणाला की तुम्ही ज्या प्रकारे आमच्या पाठीशी उभ्या राहताय, तसंच राधाचं जेव्हा बाळ होईल तेव्हा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू. ती मध्ये यार हा माणूस कुठच्या कुठे बसला तो. ए बर ऐक, आता थोड्या वेळात मी आणि नील वाड्यात चाललोय वल्लीताईला भेटायला. का म्हणे? सिक्रेट आहे, सिक्रेट. सिक्रेट आहे म्हणे, सिक्रेट. बरं आहे तुम्हा दोघांचं. हा, सगळ्या गोष्टी अगदी जोडीनी करता. लग्न व्हायचंय म्हटलं अजून बेतानी जरा. मम्मा, आम्ही तुझ्या त्या पट्यापेक्षा चिक्कार स्लो चाललोय बर का. तू कुठच्या कुठे जाऊन पोचला.